नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 8 मार्चच्या भागामध्ये मित्रांनो आजचा भाग सुद्धा धम्माल एकदम धम्माल दाखवलेला आहे. आज त्यांनी एकदम मस्त मस्त असे छान खेळ दाखवलेले आहेत. एकदा देशमुख बॉयज जिंकतात आणि एकदा देशमुखांच्या सुना जिंकतात. आणि ज्यावेळेस हा शेवटचा खेळ असतो तेव्हा सुद्धा तर एकदम धम्माल मज्जा आलेली आहे मित्रांनो. तर चला आजच्या भागाला आपण सुरुवातीपासून बघूया. विक्रम आता म्हणतो, पोरानं देशमुखाची लाज राखलीये. तर तेव्हा जेव्हा म्हणतो, आता आता पाळी बडे भैयाची. पार्थला म्हणतो, भैया चला सुरू व्हा. तर पार्थ एकदमच इकडं तिकडं बघतो आणि हळूच तिथून रांगत पळत सुटतो. म्हणतो, मला प्रेशर आले प्रेशर आले. आणि तेव्हा सर्वजण त्याला पकडायला मागे लागतात आणि जीवानी युग त्याला पकडतात आणि मिथुन काका सुद्धा त्याला पकडतो आणि मागे त्याला परत जागेवरती बसवतो. आणि मिथुन काका म्हणतो, अरे बस बस इथं, आय डोंट लाईक दिस. आणि तेव्हा तर सर्वजण जोर जोरात हसत असतात. तर युग म्हणतो, अरे वेळ आली की लगेच तुला वॉशरूम प्रेशर आलं का? तर मिथुन काका म्हणतो, येणार ना येणार प्रेशर, आता बायको त्याची विकेट घेणार म्हटल्यावर येणार ना प्रेशर. तर मानेनी पार्थला म्हणते, पार्थ तू मोठा आहेस हा, हरून चालणार नाही. तर वसू म्हणते, मानेनी पार्थ ना यू जिंकेल यू. तर पार्थ म्हणतो, अरे गप रे गपा रे गप्पा, तुम्ही ना मला झाडावरती चढवू नका, मला फोकस करू द्या फोकस. तर काव्या म्हणते, करा करा करा, फोकस करायचा आहे ना करा, किती फोकस करायचं आहे ते करा, पण मी मूठ उघडणार नाहीये देशमुख. तर पार्थ म्हणतो, बोक्याला हिसकावता येतं? तर काव्या म्हणते, पण मांजरीला ना नख मारता येतात. असं म्हटल्यानंतर पार्थ तर, आई आई हे बघ, हे हाणामारीच्या गोष्टी करते, बघ बघ तू. तर नंदिनी म्हणते, अहो पार्थ इतक्यात घाबरलात? तर जेव्हा म्हणतो, एक एक मिनिट घाबरला वगैरे काय नाही, अरे बडे भैया तू भीड बिनधास्त, हाय काय नाही काय. तर रम्या म्हणते, बरं बरं चला सुरू करूयात का आता, 1 2 3 स्टार्ट. आणि असं तिने सांगितल्यानंतर आता पार्थ तर प्रयत्न करायला सुरुवात करतो आणि थोडा वेळ थांबतो आणि चक्क काव्याला गुदगुल्याच करू लागतो. आणि आता काव्याला गुदगुल्या करायला लागल्यानंतर काव्याच्या हातामधलं ते हार्ट असतं ते खाली पडतं. आणि तेव्हा पार्थ ते हार्ट घ्यायला जातो तर काव्या त्याच्यावरती पायच ठेवते आणि त्यानंतर ते हार्ट परत आपल्याच हातात घेते. आणि तेव्हा पार्थ म्हणतो, अरे मेरी बिल्ली मुझसेच म्याव. तर जेव्हा त्याला म्हणतो, अरे काय रे बडे भैया. तर पार्थ म्हणतो, अरे काय बडे भैया म्हणतोय, अरे मी एका झटक्यात हार्ट तरी मिळवला होता. तर काव्या म्हणते, मिळवला होता, परत एकदा मूठ उघडून दाखवाच देशमुख. आणि ह्यावेळी जर गुदगुल्या केलात ना तर बघाच, असं म्हणून ती मूठ वगैरे आवडत असते त्याच्यासमोर. तर तेव्हा पार्थ जोरात ओरडू लागतो, आई आई बघ ना अगं, ती हाणामारीच्या गोष्टी करते. तर मानिनी म्हणते, अरे खेळ खेळ चल खेळ. तर काव्या म्हणते, आता कशाला घाबरून आईच्या पदरामागे लपताय, लपू नकासे, हिंमत असेल तर मूठ उघडून दाखवा. तर तेव्हा जेव्हा म्हणतो, मला ना तय्यब अलीला विचारायचंच आहे की काय खायला घालून या मुलींना मोठं केलंय ते. आणि असं त्यानं म्हटल्यानंतर सर्वजण गालातल्या गालात हसू लागतात. तर नंदिनी म्हणते पार्थला, पार्थ तुम्ही एक काम करा, शक्तीपेक्षा तुम्ही युक्ती वापरा, तरच आमच्या मोहितेंच्या मुलींना तुम्ही मात देऊ शकता. तर तेव्हा काव्या म्हणते, अहो देशमुख, अशी जोर लावून मूठ नसते उघडत, ताकद लावून झाली, काही उपयोग झाला का? नाही झाला. आणि आता जरा प्रेम दाखवून बघा, जमेल तुम्हाला, प्रयत्न तरी करा चला. तर तेव्हा पार्थ आता थोडासा रोमॅन्टिक होतो आणि हळूच तिच्या मुठीकडे जाऊ लागतो आणि हळू एकदम तिच्या जवळ जाऊ लागतो. तर इकडे विक्रम, मानिनी वगैरे लगेच डोळ्यावरती हात घेतात. तर पार्थ एकदमच काव्याच्या एकदम जवळ जवळ जात असतो. आणि तेव्हा सर्वजण तर तोंड वगैरे मोठं करतात, डोळे मोठे करतात आणि त्यांच्याकडे बघतात. तर काव्या तर लाजू लागते आणि पार्थ एकदम तिच्याजवळ जाऊन तिला किस करणार असतो. तर तेव्हा काव्या तर लाजेने आपल्या तोंडावरती हातच घेते आणि ज्यावेळेस ती तोंडावरती हात घेते नेमकं त्यावेळेस आता तिच्या हातामधलं हार्ट खाली पडतं आणि बरोबर पार्थ ते हार्ट झेलतो. आणि त्यावेळेस ते हार्ट आपल्या हातामध्ये घेऊन तो काव्याला दाखवतो. आणि तेव्हा जीवा तर उठून उभा राहतो आणि जोर जोरात दंगा करू लागतो आणि युग वगैरे येऊन त्याला टाळ्या देत असतो. तर काव्या इथे रुसलेली असते. आणि आता हे मिथुन काका वगैरे, विक्रम वगैरे, युग सगळे येऊन नाचूच लागतात, दंगा करू लागतात. पण काव्या आता रुसलेली असते म्हटल्यानंतर पार्थ तिचा हात आपल्या हातात घेतो आणि हातावरती किस करतो. तर तेव्हा रम्या ते सगळं काही बघत असते आणि तिला मात्र खूप चिडायला होत असतं आणि ती आपले डोळे वगैरेच खाली घेते. पण आता काव्याचा रुसवा मात्र निघून जातो आणि पार्थ आता काय करतो, ते आपल्या हातामधलं जे हार्ट असतं ते परत काव्याच्या हातामध्ये ठेवतो आणि तिची मूठ बंद करतो. आणि त्यानंतर तो सुद्धा उठतो आणि या सगळ्यांच्या बरोबर तो नाचू लागतो. तर तेव्हा रम्या तर पुढे येते आणि म्हणते, क्या बात आहे क्या बात आहे. तर या खेळामध्ये देशमुख बॉयजनी बाजी मारलेली आहे.
तर तेव्हा आता हे सगळे जे बॉईज असतात सगळे ते इकडं नाचत असतात एकदम मस्त धमाल करत असतात. तर मानिनी म्हणते, "असू दे, असू दे, पण त्यासाठी माझ्या सुनांनी पार लोटांगण घालायला लावलेलं आहे." तर तेव्हा जेव्हा म्हणतो, "याचं प्रत्युत्तर ना मी तुला तुझ्या म्हातारपणी देईन." असं म्हटल्यानंतर मानिनी तर जीवाला मारायलाच मागे लागते आणि जीवा पळू लागतो इकडून-तिकडून. तर तेव्हा पार्थ त्याला पकडतो आणि मानिनीला म्हणतो, "मार, मार तू मार." तर मानी चांगले 2-4 फटके त्याला लावून देते. तर आता मिथून काका रम्याला म्हणतो, "रम्या, आय लाइक धिस, आय लाइक धिस. आता पुढे काय? या पोरीने आपल्या पोराला तंगवलं. असा काहीतरी खेळ आहे का नाही ते सांग. आता हे त्यांना तंगवतील." तर रम्या म्हणते, "आहे ना." असं म्हणून ती सांगते आता. आता सुरुवात होते दुसऱ्या गेमला आणि पार्थाने जीवाला म्हणते, "तुम्ही दोघं यामधली एक-एक काजू कतली घ्या बरं आणि ती आता आपापल्या बायकांच्या हातात द्या." असं म्हटल्यानंतर आता हे दोघे देता-देता थांबतात आणि पार्थ म्हणतो, तू काय आम्हाला हरवण्याचं प्लॅनिंग करतेस का?" तर रम्या म्हणते, अरे नाही आहे, तसं काही नाही आहे. मी सांगते अदू तू काजू कतली दे तरी." तर तेव्हा जीवा रम्याला म्हणतो, रम्या, आमचा गेम नाही आहे करायचा." तर तेव्हा रम्या म्हणते, "अरे जीवा, असं गेम वगैरे काही होणार नाही आहे. तुम्ही अगोदर ती काजू कतली आपापल्या बायकांच्या हातात द्या बरं." तर तेव्हा आता हे दोघेसुद्धा ती काजू कतली देतात. तर रम्या सांगते, "आता तुम्ही दोघांनी ना तुमचं तोंड असं घट्ट बंद करायचं." आणि ती असं तोंड घट्ट बंद करून वगैरे दाखवते आणि म्हणते, "म्हणजे त्या दोघींनी मगाशी मूठ बंद केली होती ना, अगं तसंच." आणि नंदिनी आणि काव्या, तुम्ही दोघींनी तुमच्या दोन्ही म्हणजे नवऱ्याचं तोंड उघडून तुमच्या हातात असलेली काजू कतली त्यांना भरवायची आहे. आणि आता या सगळ्यांच्या गेम लक्षात येतो. तर तेव्हा काव्या आणि नंदिनी एकाच स्वरात म्हणतात, "आम्ही तयार आहोत." आणि असं या दोघींनी म्हटल्या हे पार्थ आणि जीवाचा तिथनं गायबच होतात. आणि तेव्हा सर्वजण तिकडं आश्चर्यानेच बघू लागतात, म्हणतात, "अरे हे दोघे कुठे गेले? हे कुठं गायब झाले?" आणि त्यानंतर बाजूने शिट्टी वाजवतात आणि म्हणतात, "आम्ही इथे आहोत." ते दोघे डायनिंग टेबलवरती जाऊन बसलेले असतात. तर तेव्हा एक काव्या आणि नंदिनी लगेचच त्यांच्याकडे धावू लागतात आणि त्यांच्याजवळ जातात आणि त्यांच्या तोंडामध्ये ती काजू कतली घालू लागतात. तर या दोघांनी तर तोंड असं घट्ट बंद केलेलं असतं आणि तेव्हा या दोघी मिळून त्यांना गुदगुल्यासुद्धा करत असतात. तर हे दोघे परत तिथनं उठतात आणि पळू लागतात आणि परत जागेवरती येऊन बसतात. तर तेव्हा विक्रम आणि मानिनी म्हणत होते, नाही नाही, असं चिटिंग नाही करायचं, गुदगुल्या कशासाठी करताय?" तर विक्रम म्हणतो, "अरे तोंड उघडू नका रे तुम्ही अजिबात." तर तेव्हा नंदिनी जीवाला म्हणते, "जीवा, नंदू डार्लिंग तुम्हाला काजू कतलीचा घास भरवतेय." तर तेव्हा जीवा तोंड बंद करूनच करत असतो. तर नंदिनी परत म्हणते, "उघडा ना तोंड." तर तेव्हा जीवा हो असं म्हणत असतो आणि परत तोंड बंद करतो आणि तोंड फिरवून तिला ठेंगाच दाखवतो. तर तेव्हा काव्यासुद्धा इकडे पार्थला म्हणू लागते, "बोकुडी, नका ना असं रुसू, तुमची मनी मऊ आहे ना. प्लीज नका ना असं करू, घ्या ना काजू कतली." तर तेव्हा पार्थ थोडंसं तोंड उघडतो आणि परत लगेच बंद करतो. तर तेव्हा काव्या म्हणते, "हे बघा, तुमच्याकडून चिडकी काव्या पटली, तर मग तुम्हाला खावं लागेल माझ्या हातून ही काजू कतली." असं म्हणून ती परत त्याला देत असते. तर पार्थ तर अजून घट्ट तोंड बंद करतो. तर तेव्हा विक्रम म्हणतो, "नाही नाही पोरांनो, त्या दोघी तुम्हाला चितवतायत हां, अजिबात तोंड उघडायचं नाही." तर तेव्हा मिथुन काका सुद्धा म्हणतो, "आय लाईक दिस, देशमुख बॉईज सुपर सुपर सुपर." तर तेव्हा इकडून युग आता या दोघींची साथ देतो, म्हणतात, "अरे त्या दोघांचं नाक दाबा म्हणजे तोंड उघडतील ते लगेच." तर तेव्हा मानेनी युगला एक टपला मारते, म्हणते, "अरे गप रे मेल्या, तू उगीच कशाला सांगतोयस?" तर तेव्हा काव्या म्हणते, "काय हो हे?" म्हणजे ती मानिनीला म्हणत असते, "अहो काय हो हे, तुमच्या साध्या पोरांना त्यांच्या बायकोसमोर साधं तोंडही उघडता येत नाही." तर नंदिनी सुद्धा म्हणते, "नाही तर काय, तोंड शिवून घेतल्यासारखं झालं यांचं." तर तेव्हा विक्रम म्हणतो, "नाही नाही, असू देत असू देत, अरे टोणक्यानो, त्या दोघी चितवतायत हां तुम्हाला, अजिबात तोंड उघडायचं नाही, लक्षात ठेवा." तर मानिनी विक्रमला गप्प बसवते, म्हणते, "तुम्ही मध्ये मध्ये करू नका उगीच, तुम्ही गप्प बसा." आणि मस्त यांची धमाल चालू असते मित्रांनो. तर काव्या तर आता पार्थला धमकीच देऊ लागते, "सरळ सरळ उगीच तोंड उघडा देशमुख." तरी सुद्धा पार्थ काही तोंड उघडतच नाही. तर इकडे नंदिनी सुद्धा एकदम त्याला धमकीच देते जीवाला, म्हणते, "हे बघा, लाडाने देते तोपर्यंत खाऊन घ्या, नाहीतर." असं म्हटल्यानंतर जेव्हा म्हणतो, "नाहीतर काय?" आणि तोंड उघडतो आणि परत तोंड लगेच बंद करतो. तर नंदिनी परत म्हणत असते, "जीवा तोंड उघडा ना." तरी सुद्धा जीवा काही तोंड उघडत नाही. तर तेव्हा तर इकडे काव्या पार्थला म्हणते, पार्थ ऐका ना, तुम्ही मला कशी हाक मारता सांगा बरं." "काव्या, अशी हाक मारताना दाखवा दाखवा." तर तेव्हा पार्थ काहीच बोलत नाही आणि तो एकदम अजून जास्त तोंड घट्ट बंद करून घेतो. तर विक्रम म्हणतो, "पोरी शेर आहेत तर पोरं सव्वा शेर आहेत." तर नंदिनी म्हणते, "आता नाकात दम करून ठेवला यांनी." तर तेव्हा काव्या म्हणते, "नाहीतर काय, पण ताई, नाक दाबून सुद्धा तोंड उघडता येतं."
देशमुखांच्या सुनांना. आणि असं म्हणून आता या दोघी सुद्धा या दोघांच्या मागे लागतात. तर हे दोघे परत उठतात आणि इकडं तिकडं पळू लागतात. आणि या दोघी तर त्यांच्या मागे धाव धावत असतात. आणि ते बघत असताना सगळेजण छान एन्जॉय करत असतात. आणि आता या दोघी धावून धावून दमतात आणि या दोघीच खुर्चींवरती जाऊन बसतात. तर इकडे तर मानिनी विक्रमला काजू कतली दाखवते आणि विचारते, हवा आहे का? तर तेव्हा विक्रम हो असं म्हणून तोंड उघडत असतो. तर तेव्हा मानिनी म्हणते, नाही नाही, गोड नाही खायचंय तुम्ही, असं म्हणून ती स्वतः खात असते. तर इतक्यातच विक्रम म्हणतो, अगं हे बघ तिकडं तिकडं बघ कोण आलं. असं म्हटल्यानंतर मानिनी तिकडे बघते आणि विक्रम लगेचच तिच्या हातामधून काजू कतली खेचून घेतो आणि खाऊन टाकतो. तर तेव्हा मानिनी त्याला मारूच लागते आणि म्हणते, माझ्यासाठी होती ती. तर इकडे तर काव्य आणि नंदिनी खूप दमलेले असतात. तर काव्य रम्याला म्हणते, अगं रम्या, मी काय म्हणते, ही काजू कतली मी आणि नंदिनीताई आम्हीच खाऊन टाकू का? तर नंदिनी म्हणते, नाही नाही, खरंच आम्हीच खातो, यांच्या मागे धावून धावून ना भूक लागली आम्हाला. तर वसू म्हणते, नाही नाही नाही, तुम्ही खायची नाही आहे आणि तुम्हाला जर त्यांना भरवावंच लागेल आणि जर तुम्हाला जमत नसेल ना तर हार मान्य करा. तर तेव्हा रम्यासुद्धा म्हणते, हो मान्य करा की तुम्ही हारलाय. आणि पार्थला विचारते, काय पार्थ, हो का नाही? तर नंदिनी म्हणते, असं का करताय, हे जेव्हा कसे अडून बसलेत बघताय ना तुम्ही. तर तेव्हा काव्य आता नाटक करू लागते, म्हणते, नाहीतर काय अगं ताई, आणि ताई तुला सांगते, एक काळ असा होता की माझा बोका ना, मी श्रीखंड खावं म्हणून ना श्रीखंडाची वाटी घेऊन माझ्या भोवती भोवती करायचा. असं म्हणून ती आता पार्थच्या जवळ गेलेली असते. आणि आता बघ ना अगं, ऐकतच नाही अगं ताई. तर तेव्हा नंदिनी सुद्धा उठते आणि जीवाजवळ जाते आणि म्हणते, जीवाना काय वाटते ते मला त्रास देतील आणि मी सहन करीन असं अजिबात नाही, वाटच बघा तुम्ही. तर काव्यसुद्धा म्हणते, करेक्ट, मी सुद्धा आता या बोक्याच्या मागे मागे हाजी हाजी करणार नाही आहे. आणि या दोघे सुद्धा आता रुसून जातात. तर तेव्हा काव्य आता नंदिनीला म्हणते, अगं ताई, मी काय म्हणते, आपण दोघी आधीसारखं एका खोलीत एकत्र राहूया का गं? तर तेव्हा नंदिनी म्हणते, अगं फक्त एका खोलीत कशासाठी, आपण दोघी बहिणी बहिणी एकत्र जाऊयात ना हनीमूनला. तर असं तिने म्हटल्यानंतर हे दोघे सुद्धा एकदम काय असं म्हणून तोंड उघडतात आणि या दोघी त्याच वेळेला एकदम त्यांच्या तोंडामध्ये काजू कतली घालतात. आणि तेव्हा आता परत हे सगळेजण दंगा करू लागतात. आणि काव्य तर जोरजोराने नाचत असते. तर तेव्हा मानिनी आणि विक्रम काव्याला आणि नंदिनीला आपल्या जवळ घेतात आणि ते दोघे सुद्धा छान नाचत असतात. आणि यावेळेस हे दोघं मात्र चांगलेच रुजलेले असतात. आणि युग आणि मिथुन काका तर चांगलं धमाल नाचत असतात. आणि त्यानंतर रम्या पुढे येते आणि म्हणते, तर या स्पर्धेच्या विजेत्या आहेत देशमुखांच्या सुना. आणि तेव्हा आता विक्रम या सगळ्यांच्या बरोबर नाचत असतो जोरजोराने. तर काव्य म्हणते, चेहरे बघा रे त्यांचे. तर तेव्हा आता जेव्हा रुसलेला असतो आणि रम्याला म्हणतो, रम्या मूठ उघडून झाली, काजू कतली खाऊन झाली, आता पुढे काय? तर तेव्हा रम्या म्हणते, हा आहे महत्त्वाचा मुद्दा. तर आत्तापर्यंत नवरा वर्सेस बायको ही स्पर्धा झालेली आहे आणि आता रंगणार आहे जोडी वर्सेस जोडी असा सामना. आणि त्यानंतर आता ती पुढचा गेम सांगू लागते. म्हणजे तिने काय केलेलं असतं, या दोघांना जोडी जोडीने उभं केलेलं असतं आणि ती पार्थ आणि काव्याचे पाय एक एक पाय बांधते आणि इकडे जीवा आणि नंदिनीचा एक एक पाय बांधते. तर तेव्हा मिथुन काका म्हणतो, अगं बाई रम्या, त्यांचा पाय बांधून असा कुठला खेळ खेळणार आहेस तू, मला तरी सांग. आणि म्हणतो, अगं कधी नाही आलं पाण्यात ते आलं खाण्यात, हा कुठला खेळ, आय डोंट लाईक दिस राईट नाऊ. तर तेव्हा रम्या म्हणते, अहो काका 3 पायांची शर्यत. तर तेव्हा मिथुन काका म्हणतो, 3 पायांची, इथं 2 पायाने चालता येत नाही माणसाला. तर तेव्हा रम्या म्हणते, कसं आहे ना, आजच्या जनरेशनमध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये स्पर्धा ही असतेच. म्हणजे प्रत्येक जोडीला जगातल्या दुसऱ्या जोडीबद्दल आकर्षण वाटतं, कौतुक वाटतं. पण मग अशानं होतं काय की त्या कपल्समध्ये ना हळूहळू इगो क्लॅश होतात, इनसेक्युरिटीज तयार होतात आणि त्यानंतर बघता बघता नवरा बायको स्वतःच एकमेकांचे पाय खेचायला लागतात. पण जर त्यांनी हे ठरवलं की आपणच सगळ्यात बेस्ट आहोत आणि आपण एकत्र मिळून सगळ्या स्पर्धेत जिंकू शकतो, तर हे एका चांगल्या कपल्सचं लक्षण आहे. त्यामुळे म्हणतात ना, संसारामध्ये कोऑर्डिनेशन महत्त्वाचं असतं. त्यामुळे बघूया कोणाचं बेस्ट कोऑर्डिनेशन आहे. जीवांदिनी की असं म्हणत असताना पार्थमध्येच म्हणतो की नाही आणि. तर तेव्हा रम्या म्हणते, हो हो, राईट राईट, आणि काव्यार्थ. आणि त्यानंतर म्हणते, सो आता ही स्टार्टिंग लाईन आहे, तिकडे पुढे ऑलरेडी फिनिश लाईन तयार केलेल्या आहेत. फिनिश लाईनपर्यंत पोहोचला की तिथे तुम्हाला एक गजरा मिळेल. सो नियमाप्रमाणे जी जोडी आधी फिनिश लाईन क्रॉस करेल आणि जो नवरा आधी गजरा बायकोच्या केसामध्ये माळेल, ती जोडी विनर ठरेल. पण नो चिटिंग, मी स्वतः फिनिश लाईनच्या इथे ॲज अ जज म्हणून उभी राहणार आहे. तर तेव्हा नंदिनी म्हणते, पण मी काय म्हणते, खरंच या स्पर्धेची काय गरज आहे का रम्या?
तर तेव्हा वसू म्हणते, "अगं नंदिनी, खेळ आहे हा." तर तेव्हा पार्थ म्हणतो, "हो, तरी पण आपल्या छोट्या भावाशी कॉम्पिटिशन कशासाठी करायची?" तर तेव्हा नंदिनी म्हणते, "हो, आणि खरं सांगू का, मला सुद्धा काव्याशी कॉम्पिटिशन वगैरे नाही आहे करायची." तर तेव्हा रम्या म्हणते, "अरे यार, तुम्ही मोठी भावंडं ना, असा समजूतदारपणा दाखवू नका. नाहीतर जगातले सगळे प्रॉब्लेम्स ना आत्ताच सॉल्व्ह होतील. आणि प्लीज प्लीज अरे नाही म्हणू नका. अगं नंदिनी, खेळ आहे हा." आणि पार्थ सांग ना, "आय वॉन्ट जस्ट टू सी हू विन प्लीज 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 नाही म्हणू नका." तर तेव्हा जीवासुद्धा नंदिनीला म्हणतो, "खेळ ना, काय प्रॉब्लेम आहे?" आणि हे सगळ्यांनी रिक्वेस्ट केल्यानंतर आता जीवा म्हणतो, "रेडी रेडी, वी आर रेडी." तर काव्यासुद्धा म्हणते, "हो हो, रेडी." तर तेव्हा जीवा म्हणतो नंदिनीला, "काय मग चकाचक बाई, साथ देशील ना मला?" असं म्हणतो, हात पुढे करतो. तर तेव्हा नंदिनीसुद्धा त्याच्या हातात हात देते आणि म्हणते, "शेवटच्या श्वासापर्यंत." तर काव्यासुद्धा पार्थला म्हणते, "देशमुख, काय हात नाही छोडना, साथ नाही छोडना." तर तेव्हा पार्थसुद्धा म्हणतो, "हो, 14 जन्म नाही." तर तेव्हा रम्याता म्हणते, "सो रेडी गाईज, ऑन युअर मार्क्स, 1 2 3." असं म्हटल्यानंतर आता हे जोडी जोडी आता चालू लागतात आणि एकमेकांचा हात धरून या एकमेकांच्या पुढे जायचा प्रयत्न करत असतात. तर रम्याता फिनिश लाईनपर्यंत जाऊन उभारलेली असते आणि तिने काहीतरी घोळ घालून ठेवलेला असतो मित्रांनो. आणि तिने जे काय करून ठेवलेलं असतं ते आता तिला आठवत असतं. तिने एकदम वेगळाच आगाऊपणा करून ठेवलेला असतो. ती म्हणत असते आता, "सॉरी पार्थ, खरं तर काव्याला त्रास व्हावा हा हेतू आहे. पण तुलासुद्धा थोडा त्रास होऊ शकतो. काय आहे ना, तू जर जिंकलास आणि काव्याला गजरा माळलास तर त्याचा मला जास्त त्रास होईल." आणि असं म्हणून तिने काव्याच्या वाटेमध्ये खडे पेरलेले असतात आणि आता हे चौघेसुद्धा म्हणजे प्रयत्न करत करत पुढं येत असतात आणि एकमेकांचा हात धरून धडपडत धडपडत पुढत पुढत चालत असतात. आणि मित्रांनो, आजचा भाग आता इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. आता हे चौघे म्हणजे असं पुढं पुढं चालत असतात जोडीने आणि तेव्हा अचानकपणे आता काव्याचा पाय त्या खड्यांवरती पडतो आणि तिचा आणि पार्थचा तोल जातो. तर इकडे नंदिनी लगेचच काव्याला सावरते, तिचा हात पकडते आणि तेव्हा पार्थसुद्धा स्वतःला सावरतो आणि त्यानंतर आता नंदिनी काव्याचा हात घट्ट पकडते. तर त्यानंतर आता रम्या वसूला सांगत असते, "मला ना कळून चुकलंय, या दोघांना ना हे दोघंच तोडू शकतात. त्यामुळे ना आता पार्थ आणि काव्यास त्यांच्या नात्याला तोडणार." तर मित्रांनो, आजच्यापुरतं एवढंच आणि भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.